बघा आपल्याला आज काय बघायचं शेकडेवारी. ठीक आहे, शेकडेवारीमध्ये सगळ्यात पहिला म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे असतं की शेकडेवारीला अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं आणि अपूर्णांकाचं शेकडेवारीत कसं रूपांतर करायचं, या दोन गोष्टी आपल्याला अगोदर आल्या पाहिजे. ठीक आहे, बघा आता सगळ्यात पहिले बघू करणे. ठीक आहे, आणि अपूर्णांकाला शेकडेवारीत कन्वर्ट करणे. अपूर्णांकाला बघा काय बघा. ठीक आहे, आता बघा शेकडेवारीला अपूर्णांकात करणे, अपूर्णांकाला शेकडेवारीमध्ये करणे. बघा आता जेव्हा पण शेकडेवारी असते तेव्हा काय असतं माहिती का, आपल्याला सगळ्यात महत्वाचं एक साइन असतं अशा पद्धतीने. ठीक आहे, जर तुम्हाला असं लिहून दिलं असेल 30% अशा पद्धतीने दिलं असतं, किंवा असं लिहिलं असेल 20%, किंवा आपण म्हणू शकतो तुम्हाला किती पडले 80% पडले. किती पडले 80%, किंवा त्याला काय म्हणतो आपण 80%. मग हे जे टक्के असतात त्याला आपण काय असतं, हे जे लिहिलेलं असतं बघा, हे जे टक्के साइन असतं याचा अर्थ होतो भागीला 100. म्हणजे हे जे 30 आहे हे 30 आपले जसेच्या तसे, आणि हे जे पर्सेंट असतं हे काय असतं भागीला 100 असतं. ठीक आहे, मग याला जर सोडलं तर आपलं काहीतरी एक वेगळं उत्तर येत असतं. जसं की समजा आता 20% हे काय असेल 20 भागीला 100 असेल, आणि जर 80 असेल हे काय असेल 80 भागीला 100 असेल. ठीक आहे, बघा जर आपल्याला सांगितलं 300 चे 50% किती, 300 चे 50% किती, याचा अर्थ असा होतो हे जे 50% असतं यालाच आपण काय म्हणत असतो 50 भागीला 100 म्हणत असतो, 50 भागीला 100 म्हणत असतो, आणि नंतर ह्या गोष्टी काय करत असतो सोडवत असतो. ठीक आहे, मग आता आपल्याला पहिले सांगितलं शेकडेवारीला अपूर्णांकात करणं. मग शेकडेवारीला अपूर्णांकात करणं म्हणजे काय, ह्या ज्या शेकडेवारी दिली ही जी शेकडेवारी त्याला काय करायचंय अपूर्णांकात करायचंय. म्हणजे ही जी शेकडेवारी याला काय करायचंय अपूर्णांकात करायचंय, आणि पुढचं जे सांगितलं अपूर्णांकाला शेकडेवारीत करणं याचा अर्थ काय होतो, हे जे अपूर्णांक खालचं त्याला काय करायचंय शेकडेवारीमध्ये करायचंय. ठीक आहे, बघा मग समजा मी जर घेतलं 40%, आता मला करायचं याला अपूर्णांकात कन्वर्ट, म्हणजे अपूर्णांकामध्ये मला चेंज करायचंय. बघा मग मी काय करीन टक्के काढून टाकीन, जे टक्के त्याचा अर्थ काय होतो भागीला 100 होतो. ठीक आहे, हे उत्तर आलं माझं, हे नाही आलं, याच्या पुढे अजून उत्तर येतं. कसं बघा, या शून्यानं हा शून्य घटला, शून्यानं शून्य घटला म्हणजे काय करतो आपण दोन्ही संख्येला 10 ने भाग देत असतो. ठीक आहे, बघा शिल्लक किती राहिलं 4/10 राहिलं. परत काय करत असतो दोन्ही संख्येला ज्या कॉमन संख्येला भाग देईल त्या संख्येने देत असतो. समजा 2 न दिला 2 उरल, 2 न दिलं तर 5 उरल, मग उत्तर किती 2/5 येईल. समजा मी जर घेतलं 25%, याला काय करायचंय मला अपूर्णांकामध्ये चेंज करायचंय. मग मी काय करीन बघा 25 भागीला 100. ठीक आहे, बघा दोन्ही संख्येला 5 न भाग देतो देईल, 5 25, 5 दुणे 10, शून्य जशाच्या तसा. मग शिल्लक किती राहील 5/20. बघा 5 ने भाग जातो, 5 1 5, 5 चौक 20, मग 1/4. किंवा तुम्ही म्हणू शकता बघा 25 1 25, 25 चौक 100. म्हणजे हे जे 25%, हे जे 25% याचा अर्थ काय होतो 1/4 होतो, याचा अर्थ काय होतो 1/4 होतो. ठीक आहे, समजा मी जर घेतलं 42% ला अपूर्णांकात कन्वर्ट करायचं. बघा मग 42% आहे का नाही, मी काय करीन 42 भागीला 100 घेईन. मग दोन्ही संख्येला जर 2 न भाग जात असेल तर देईन, 2 न जर भाग द्याल तर किती येईल 21, 2 न जर भाग द्याल तर किती येईल 50. मग वरती काय राहील 21/50, 21/50. बघा आता मी काय केलं शेकडेवारीला अपूर्णांकात केलं, शेकडेवारीला अपूर्णांकात केलं. आता पुढचं असतं अपूर्णांकाला शेकडेवारीत करणं. मग आता समजा 2/5 आहे याला शेकडेवारीत करणं, हे 1/4 आहे याला शेकडेवारीत करणं, हे 21/50 आहे याला शेकडेवारीत करणं, हे 1/4 आहे याला शेकडेवारीत करणं. म्हणजे संख्या आपल्याला दिलेल्या असतात. एक मिनिट, पण अपूर्णांकाचं शेकडेवारीचं अपूर्णांकात केलं त्याला आपण काय करू अपूर्णांक शेकडेवारीत कन्वर्ट करू. बघा 2/4, 1/4, इकडे किती आलं 21/50. आता याला परत आपण कन्वर्ट करू कशामध्ये शेकडेवारीमध्ये. ठीक आहे, बघा मग जेव्हा आपल्याला टक्के काढायचं असतं लक्षात ठेवायचं, जेव्हा आपल्याला हे साइन काढायचंय, हे जे साइन असतंय पर्सेंटेजचं हे साइन काढायचंय तर आपण काय करतो भागीला 100 करतो. बरोबर, जर काढायचं तर भागीला 100 आणि साइन लावायचं तर गुणेला 100 करायचं. समजा मला साइन लावायचं मी काय करीन इथं गुणेला 100 करीन, इथं साइन लावायचं म्हणजे काय करीन गुणेला 100 करीन, इथे साइन लावायचं म्हणजे काय करीन गुणेला 100 करीन. बघा अशी संख्या असते. आता हा झाला अपूर्णांकाचा गुणाकार. मग काय असतं वरच्या संख्येचा गुणाकार, मग 2 गुणेला 100 भागीला 5, 5 ने भाग द्याला 5 दुणे 10, 20 दुणे 40, मग 40% आलं जे की माझं इथं होतं. ठीक आहे, खाली आलं बघा 4 ने भाग द्याला 25 जीन, 25 1 25 म्हणजे माझं 25% आलं. परत बघा वरच्या संख्येने 50 1 50, 50 दुणे 100, 21 दुणे 42 म्हणजे माझे 42% आले. ठीक आहे, बघा मी काय केलं टक्के काढायचं भागीला 100, टक्के काढायचं होतं हे साइन काढायचं तुम्हाला.
मी भागेला 100 केलं आणि हे साईन लावायचं होतं म्हणून गुणीला 100 केलं. काढायचं असेल तर भागेला 100 आणि लावायचं असेल तर गुणीला 100. समजलं? चला 1-2 उदाहरणं करा मग समजून देईन अजून. ठीक आहे. कशातही करणं असो, शेकडेवारीमध्ये करणं असो, अपूर्णांकात करणं असो किंवा अपूर्णांकात शेकडेवारीत करणं असो, कशातही करणं असो तरी काय लक्षात ठेवायचं बघा. काय लक्षात ठेवायचं, आपल्याला पर्सेंट जे संख्या दिली आहे त्याला पर्सेंट लागलेलं आहे की नाही लागलेलं आहे. जर पर्सेंट लागलेला असेल, समजा संख्येच्या पुढे जर टक्केवारीचं चिन्ह लागलेलं असेल तर काय करायचं, टक्केवारीचं चिन्ह काढून टाकायचं. सरळ सरळ वरती लिहायचे 45 जी संख्या आहे ती आणि खाली लिहायचे 100. ठीक आहे. टक्केवारी चिन्ह काढायचं, खाली लिहायचे 100. बघा मग आता याला बघायचं दोन्ही संख्याला कॉमन संख्येनं भाग कितीनं जातो, की दोन्ही संख्याला अशी संख्या जिने कॉमन संख्येनं भाग गेला पाहिजे. बघा 5 आणि 4 9 3 या संख्येला भाग जातो पण खालच्या संख्येला जात नाही. ठीक आहे. 4 न वरच्या संख्येला जात नाही, खालच्या संख्येला जातो. 5 न वरच्या पण जातो, खालच्या पण जातो. बघा 5 ना 5 5 दुने 10 उरले किती 20, म्हणजे किती उरले 9/20 उरले. ठीक आहे. आलो खाली बघा 48%. मग 48 भागेला 100 काय केलं, टक्केवारी फक्त खाली घेतलं, भागेला 100 केलं. बघा 4 न भाग जातो, हा जातो. 4 1 4 4 दुने 8, 4 न भाग दिला किती वेळेस येईल 25 वेळेस. ठीक आहे. बघा मग काय येईल 12/25. ज्यांना कळलं नाही त्यांना परत सांगतो. मी काय केलं 48 ला 4 न भाग दिला 12 उत्तर आलं, 100 ला 4 न भाग दिला 25 उत्तर आलं. ठीक आहे. आता छोट्या छोट्या गोष्टी यायला पाहिजे. बघा पुढं मग काय येईल 75 किती 100. ठीक आहे. बघा आता मला डायरेक्ट कळतंय 25 न वरच्या पण संख्येला भाग जातो, 25 न खालच्या पण संख्येला जातो. जर नाही कळत तर आपल्याला कळतंय 5 1 0 म्हणजे 5 न भाग जातो. बघा 5 1 5 5 5 25. ठीक आहे. बघा त्यानंतर 5 दुने 10. आता शिल्लक काय राहिलं 15/20. बघा 5 न परत भाग जातो, 5 3 15 5 चौक 20. मग उत्तर किती आलं 3/4. खाली आलो किती आहे 50% म्हणजे 50 भागेला 100. वरती 1 0 खाली 1 0 कट झाला. शिल्लक काय आलं 5/10. 5 1 5 5 दुने 20 म्हणजे उत्तर किती आलं 1/2. उत्तर किती आलं 1/2. आता हे काय होतं टक्के चिन्ह असेल तर, टक्के चिन्ह असेल तर केलं. आता जर टक्केवारी लावणे हे जे साईन आहे हे आपल्याला समजा 45 आहे, याला हे साईन लावायचंय, याला काय करायचंय साईन लावायचंय. मग हे साईन लावायचं असेल तर काय करायचं गुणीला 100 करायचं. ठीक आहे. बघा जेव्हा आपण अपूर्णांकाचा गुणाकार करतो याचा अर्थ काय होतो, याच्या खाली काही म्हणजे काय 1 आहे, याच्या खाली काही म्हणजे काय 1 आहे. म्हणजे काय वरच्या संख्येचा गुणाकार म्हणजे काय 1 गुणीला 100 भागेला 2 गुणीला 1. ठीक आहे. बघा मग 100 भागेला 2, 100 भागेला 2. बघा 1 गुणिला 100 100 बे 1 बे. बघा 2 न भाग दिला किती येईल 50. 2 न जर भाग दिला 100 ला उत्तर किती येईल 50. म्हणजे काय वरच्या संख्येची अर्धी. मग 50 फक्त 50 येईल का नाही, मग किती काय येईल 50%. काय येईल 50%. पुढे आलं बघा गुणीला 100 म्हणजे काय वरच्या संख्येचा गुणाकार. 1 गुणीला 100 किती होईल 100 भागेला 4. डायरेक्ट केलं. बघा 4 न 100 ला भाग दिला किती येईल 25%. पुढे आलो गुणीला 100 बरोबर 100 भागेला 10. 0 0 कटला, शिल्लक किती राहिले 10%. पुढे आलो गुणीला 100 बरोबर काय येईल 100 भागेला 20. 0 0 कटला, शिल्लक किती राहिले 10 भागेला 2 बरोबर किती राहिले 5%. समजलं कसं केलं त्या अडचणला. चला बघा आता काय आपल्याला शेकडेवारीचा अपूर्णांकात करायचं, अपूर्णांकाचं शेकडेवारीत करायचं. बघा आपल्याला सरळ सरळ टक्के लावलेलं आहे म्हणजे टक्के काढायचं. आणि जेव्हा आपण लक्षात ठेवायचं बघा जर टक्के काढायचं असेल तर काय करायचं भागेला 100 करायचं, ज्याला आपण छेदला 100 असं होत असतो. बघा आता या दोन संख्याला कॉमन संख्येनं कोणत्या भाग जाईल ते बघायचं. बघा शेवटी 5 आहे, 0 म्हणजे 5 न भागतात. बघा 5 1 5 किती उरला 1 उरला, 5 3 15 आणि 5 दुने 10 म्हणजे किती उरलं 13/20 उरलं. ठीक आहे. पुढे आलो काय 85. बघा 85/100 म्हणजे 85 भागेला 100. बघा 5 न जातो, हा जातो. 5 1 5 पुढे किती उरण 5 7 35 5 दुने 10 म्हणजे किती उरले 17/20 उरले. पुढे आलो बघा 17/20 आणि 13/20 याला कोणत्याच कॉमन संख्येनं भाग जात नाही. बघा 13/20 आहे, 13 ही काय मूळ संख्या आहे, मूळ संख्येला कोणत्याच संख्येनं भाग जात नाही. ठीक आहे. जरी ते 13 आणि 46 असते कदाचित असं असतं 13/46 असं असतं तर मग कदाचित भाग गेला असतं. सॉरी 46 नाही 26 किती असतं 26 तर भाग गेला असता. 13 दुने 26 होतं. ठीक आहे. तर भाग गेला असता पण इथे आहे का नाही, म्हणून या संख्येला काय होतं भाग जात नाही. तर 17 ही मूळ संख्या आहे म्हणून 17 आणि 20 कोणत्याच कॉमन संख्येनं भाग जात नाही. ठीक आहे. बघा पुढे किती आहे 70 भागेला 100 किंवा 70/100. बघा शेवटी 0 असेल खाली 0 असेल त्याचा अर्थ काय होतो माहिती का आपण दोन्ही संख्याला 10 ने भाग देणार आहे. मग 10 ने भाग देणार याचा अर्थ काय होतो हा 0 आणि हा 0 कट होतो. म्हणजे काय राहतं बघा 7/10 किती राहत 7/10.
7 मूळ संख्या आहे आणि 10 ला 7 न भाग जाऊ शकत नाही, म्हणून सरी 7/10 हे काय आलं आपलं उत्तर आलं बघा. 10 भागेला 100, 10 1 10, 10 10 100 म्हणजे उत्तर किती आलं 1/10 आलं. किंवा ह्या शून्याला हा शून्य घटला, शिल्लक आलं 1/10 राहिलं. आता बघा पुढे किती 49 भागेला 100, 7 ने 49 ला फक्त 7 ने 49 ला भाग जातो, पण 100 ला जातो का नाही, म्हणजे हेच काय आलं माझं आन्सर आलं. पुढे आलो, आता इथे आपल्याला टक्केवारी लावायचंय. टक्केवारी लावायचं म्हणजे काय करायचं एवढं लक्षात ठेवायचं बघा. टक्केवारी लावायचं म्हणजे वरच्या संख्येला गुणिला करायचं, एवढं लक्षात ठेवायचं. वरच्या संख्येला गुणिला म्हणजे काय, मला ह्या संख्येला गुणिला करावं लागेल. आपण मध्ये लिहित होतो, पण काय समजू आपण वरच्या संख्येला गुणिला करायचं. मग काय येईल बघा 12 गुणिला 100 भागेला किती 25, आणि खालच्या संख्येला जर वरच्या संख्येला गुणिला असेल तर कोणत्याही संख्येला भाग दिला चालतो बघा. 25 चौक 100, मग 25 चौक किती उरल 100 म्हणजे 12 गुणिला 4, 12 चौक किती होत्या 48, मग उत्तर किती आलं 48%. किती आलं 48%. त्याच पद्धतीने गुणिला 100 म्हणजे काय आलं 15 गुणिला 100 भागेला 10, शून्यानं शून्य कटला, शिल्लक आलं 15 गुणिला 10, बरोबर यांचा गुणाकार केला किती आला 150. जर गुणिला 10 असेल तर मी फक्त शून्य आलेले सरकवत असतो, ठीक आहे. 15 जसं लिहिले, शून्य पुढे लिहून टाकला. पुढे बघा गुणिला 100, शून्यानं शून्य कटला, बे 5 10, 17 गुणिला 5, 17 किती होत्या 85, मग उत्तर किती आलं 85. सॉरी इथे टक्के राहिलं, इथे टक्के राहिलं, इथं टक्के राहिलं. खाली त्याच पद्धतीने केलं गुणिला 100, 5 दुने 10 म्हणजे 20 वेळेस कटलं, 18 दुने किती होत्या 36, आणि उत्तर किती आलं 360%. किती आलं 360%. ठीक आहे, समजलं काही अडचण याच्यात कोणाला. आता सगळ्यात पहिले 1/1 आहे, ठीक आहे. बघा इथे खाली सांगतो बघा 1/1 आहे ना. आता मला माहिती 1/1 ला काय करायचं, मला टक्केवारी जर लावायची काय करावं लागेल गुणिला 100 करावं लागेल, म्हणजे वरच्या संख्येचे गुणिला 100 करा. बघा 100 1 100, छेद 1 म्हणजे काय येईल उत्तर किती येईल 100 येईल, म्हणजे पहिलेच उत्तर किती येईल 100. बघा दुसऱ्याचं काय 1/2 गुणिला 100, याचा अर्थ काय बघा 2 न जर भाग दिला किती वेळेस जाईल 5 वेळेस, म्हणजे उरल किती 50%. याच्या पुढे टक्के 50%. ठीक आहे, पुढे आलो बघा पुढे काय 1/3 आहे. आता इथे थोडस अवघड आहे बघा कसं 1/3 आहे. बघा 1/3 गुणिला 100, 100 1 100 भागेला 3, ठीक आहे. बघा 3 न भाग दिला, 3 1 3, 3 त्रिक 9, किती उरल 1 उरल, परत 3 त्रिक 9, परत 1 उरल, बघा दशांश येईल, परत 1 उरल, म्हणजे काय 3 त्रिक 9, परत 3 त्रिक 9, मग याचं उत्तर किती येईल 33. बघा व्यवस्थित लक्ष द्या मी कसं करतोय बघा 100/3 व्यवस्थित बघा मी कसं करतोय 3 त्रिक 9, बाकी उरला 1, वरून आले 0, परत 3 त्रिक 9, बाकी उरला 1. आता लिहिताना बघा मी कसं लिहितो, हे उत्तर लिहिलं 33, उत्तर लिहिलं, बाकी लिहिलं वर, त्याच्या खाली काय लिहिलं 1/3 लिहिलं, म्हणजे मी असं म्हणू शकतो 33 1/3%, 33 1/3%, किंवा 33.33%. समजलं मी कसं लिहिलं 33 1/3%, 33 1/3%, किंवा 33.33%. समजलं कसं लिहिलं. बघा पुढचं किती 1/4 आहे. 1/4 म्हणजे काय बघा 1 गुणिला 100 भागेला 4, 4 न जर भाग दिला किती वेळेस जाईल 25 वेळेस, म्हणजे याचं काय येईल 25%. पुढे आलो 1/5 म्हणजे काय 1/5 गुणिला 100, ठीक आहे. 1/5 गुणिला 100, 5 न भाग दिला किती येईल 20%. किती आलं 20, 25 कि 20%. पुढे 1/6, आता किती बघा 1/6 म्हणजे 1 गुणिला 100 भागेला 6, जर 100 ला मला 6 न भाग द्यायचा बघा, 100 ला 6 न भाग द्यायचा आहे, 6 1 6, किती उरले 4, वरून आले 0, पुढे किती येईल 6 6 36, बघा शीट 6 1 6 6 6 36, बघा मग इथे किती उरले 36, बाकी किती उरले 4, बाकी किती उरले 4. बघा आता या 6 न 4 ला जात नाही. आता लिहिताना आपण बघ कसं लिहितो 16/4/6 लिहितो, 16/4/6 लिहितो, पण तुम्ही त्याला 16/1/2 सुद्धा लिहू शकता, ठीक आहे. सॉरी 2/3 सुद्धा लिहू शकता. कसं बघा तेव्हा या 4 ला 2 न भाग जातो, या 6 ला 3 न भाग जातो, म्हणजे याला मी असं म्हणू शकतो 16/2/3, याला असं म्हणू शकतो 16/2/3, किंवा बघा 16 दशांश दिला, ठीक आहे. बघा 1 मिनिट लिहून घेतो एकदा 16/2/3, किंवा बघा 16 परत बघा 4 न भाग जात नाही म्हणून दशांश घेतला, किती झाले 40, परत 6 6 36, परत किती उरल 4, परत 6 6 36, परत किती उरल 4, म्हणजे हे 6 6 कंटिन्यू चालत राहील, मग याचं उत्तर किती येईल 16.66. बघा दोन उत्तर आले 16/2/3 किंवा 16.66. पुढे येऊ 1/7, बघा 100 ला 7 न भाग द्यायचा आहे, 7 1 7, किती उरल 3, 7 चौक
28 किती उरल 2 परत 7 किती 7 दुने 14 किती उरल 20 मधून 14 गेले 6 परत 7 8 56 ठीक आहे म्हणजे किती उरल 14.28 बघा याचं उत्तर आहे 14.28 किंवा किंवा बघा किती येतं किती येईल 100 ला आपण 7 ने भाग द्यायचा बघा 7 1 7 किती उरले 3 वरून आले 30 7 चौक 28 किती उरले 2 म्हणजे बघा 14 1 छेद सॉरी 1 छेद का नाही 2 छेद 7 किती उरल 14 2 छेद 7 बघा व्यवस्थित आहे 1 मिनिट मिटावून घेतो समजतंय कसं कसं आलं तर चला बघा 1 छेद 9 मग आता 1 छेद 9 चं काय येईल 1 छेद 9 चं येईल 11.11 मे बी ठीक आहे बघा हा आलं हा 11.11 ठीक आहे बघा पण तरी बघू 100 भागेला 9 9 1 9 परत 10 उरले परत 9 1 9 परत पुढे 10 उरले म्हणजे 11.11 किंवा परत किती येईल 1.9 हा 11 1 सॉरी 1 छेद 9 11 1 छेद 9 येईल किंवा 11.11 येईल आणि 10 चं किती 100 भागेला 10 म्हणजे किती येईल 10 किती येईल 10 ठीक आहे समजलं याच्यामध्ये डाऊट पण लागेल हे सगळं पाठच ठेवायचं याच्यामध्ये तुम्ही हे पाठ ठेवा किंवा हे पाठ ठेवा बघा परीक्षेमध्ये काय होईल माहिती का तुम्हाला डायरेक्ट लिहून येईल दिलेल्या संख्येत 33.33% काढा तर जर 33.33% काढायचे जर आपण सॉल्व्ह करायला गेलो तर आपल्याला खूप जास्त टाइम लागेल पण जर आपल्याला म्हणजे 33.33% म्हणजेच काय 1/3 आहे आणि तुम्ही जर 1/3 जर याला डिवाइड केलं डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तर काय होईल आपलं उत्तर निघेल म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला 1 मिनिट 2 मिनिटं लागायचं आहे त्यात फक्त 10 सेकंदाच्या आत आपलं उत्तर येईल त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी पाठ ठेवायच्या 10 पर्यंत ठीक आहे उद्या मी 20 पर्यंत सांगेल म्हणजे 1 पासून 20 पर्यंत पूर्ण कसं पाठ ठेवायचं कसं लक्षात ठेवायचं सगळं सांगेल ठीक आहे चला याच्यामध्ये काही डाऊट आजच्या क्लासमध्ये कोणाला आणि प्रॅक्टिस करा डबल सोडवा 1 पासून 10 पर्यंत डबल सोडवा ठीक आहे अजून काही प्रॉब्लेम कोणाला चला ठीक